चला आज मस्त असा फ्लफी ढोकळा बनवूया। त्यासाठी मी इथे 3 वाट्या बेसन घेतलं, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आणि पाणी टाकून ते मस्तपैकी मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये मी चमचाभर साखर टाकली आहे। नंतर बॅटर मी छान मिक्स करून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये ढोकळा लावायचा आहे त्याला मी तेलाने ग्रीस केलं आणि बॅटरमध्ये पण थोडंसं तेल टाकलं आणि इनो टाकून मी इनो ॲक्टिवेट केला आणि त्यानंतर आपला ढोकळा लावला। ढोकळा लावण्याआधी मी कुकरमध्ये पाणी टाकून कुकर 10 मिनिटं आधीच प्रीहीट करून घेतला होता, म्हणून अर्ध्या तासातच आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता की आपला ढोकळा किती फ्लफी झाला आहे आणि तो पटकन त्या भांड्यामधून बाहेर सुद्धा आला। त्यानंतर आपण ढोकळ्याचे पीसेस करून घेतले आणि त्यावर जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि पांढरे तीळ याची फोडणी घालून घेतली आणि त्याच भांड्यामध्ये मी नंतर साखर आणि पाणी घालून ढोकळा सोक करून घेतला। तर चला फायनली आपला ढोकळा करून झालेला आहे। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।